मैत्रिणींनो, आज आपण झटपट गुळाचा शिरा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. साहित्य: 1 वाटी रवा, येथे मी जाडा रवा घेतला आहे आणि अर्धी वाटी गूळ घेतला आहे. येथे ड्रायफ्रुट्स मध्ये मी काजू, बदाम, मनुका घेतले आहे. तुम्ही आवडीनुसार यामध्ये घेऊ शकता. सोबतच विलायची आणि 2 टेबलस्पून तूप घेतले आहे. जाड बुडाच्या कढईमध्ये मंद आचेवर 2 टेबलस्पून तूप घालायचे आहे. त्यामध्ये हा रवा घालून परतवायचा आहे आणि सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. रवा भाजताना सतत परतवायचा आहे, जेणेकरून खालून जळणार नाही. आता मध्यम आचेवर एका भांड्यात ज्या वाटीने रवा घेतला आहे त्या वाटीने 2.5 वाटी पाणी घेऊन त्यामध्ये गूळ विरघळवून घ्यायचा आहे. साधारण 3 ते 4 मिनिटांनंतर सतत परतवल्यानंतर रवा रंग बदलतो. गूळ विरघळला आहे. ड्रायफ्रुट्सचे बारीक काप करून घ्यायचे आहे. पाच ते 7 मिनिटांनंतर रवा सोनेरी रंगाचा होतो. आता यामध्येच थोडेसे तूप घालून ड्रायफ्रुट्स भाजून घ्यायचे आहे. ड्रायफ्रुट्स भाजून झाल्यानंतर सतत परतवायचे आहे आणि गुळाचे गरम पाणी गाळून यामध्ये घालायचे आहे आणि लगेच झाकून ठेवायचे आहे. तीन ते 4 मिनिटांनी झाकण काढून परतून घ्यायचे आहे आणि झाकून ठेवायचे आहे. आवश्यकता वाटल्यास थोडेसे पाणी देखील घालू शकता. मी अर्धी वाटी पाणी घातले आहे आणि झाकून ठेवले आहे. विलायची बारीक करून घ्यायची आहे. आता 2 ते 3 मिनिटांनंतर परत झाकण काढून
त्यामध्ये विलायची पावडर घालायची आहे आणि परतून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता अतिशय मऊ आणि लुसलुशीत हा शिरा झाला आहे. अशा प्रकारे झटपट गुळाचा शिरा तयार झाला आहे. यावर ड्रायफ्रूट्स पावडर मी घातली आहे.